दात बांधून घेतो आणि खेचतो. हाय, आणि डॉक्टर म्हणाली. तुम्ही म्हणत असाल हा काय विषय? तर डेंटल क्लिनिकमधल्या काही केसेसवर मी जेव्हा बोलत असते त्यातलाच हा एक सीन आहे. आमच्याकडे एक 45-50 एजमधले पेशंट आलेले. त्यांच्या एका साईडला पूर्ण ओठाला, गालाला पूर्ण इथपर्यंत सूज होती आणि ते गुटखा तंबाखू खाणार होते, त्यामुळे त्यांच्या दातांवर पूर्णपणे डाग, पूर्ण आतमधली तोंडातली स्किन पूर्णपणे ब्राऊन झालेली. हे सगळं होतं, त्यात दात पण किडलेला होता. पण सूज वगैरे येण्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगते. दात किडल्यामुळे तर सूज होतीच, पण त्यांनी काय केलेलं ते माझ्या क्लिनिकमध्ये आले. मी त्यांना चेक केलं आणि एक्सरे वगैरे काढला. एक्सरेमध्ये इन्फेक्शन होतं, पण सूज एवढी असल्यामुळे त्यांना करायला पण जमत नव्हतं. मी त्यांना विचारलं की दाताची सूज तर इथपर्यंतच येते, ओठ वगैरे कसा सुजला आहे, म्हणजे तुम्ही पडले किंवा काय लागलं आहे, ॲक्सिडेंट काय झालं आहे? तर त्यांचं उत्तर असं होतं की हा दात ना मला रात्री खूप दुखत होता, मला सहनच झालं नाही, म्हणजे मला झोप येत नव्हती, जेवण जात नव्हतं आणि मला इतका वैताग आला की मी दाताला दोरी बांधली आणि तो दात खेचायचा प्रयत्न केला. हो, ऐकायला खूप जास्त शॉकिंग आहे, पण लोक असं करताय. आणि ते बोलले की ते खेचताना तो दात निघाला नाही आणि त्याच्याने निघाला नाही, पण मला त्रास खूप झाला, म्हणजे माझ्या ओठाला लागलं आणि मी खूप जोरात खेचायला गेलो. मग नंतर तो निघाला नाही तर मी सोडून दिलं ट्राय करणं, आणि ही सूज इतकी वाढली सकाळी, तर मग मी तुमच्याकडे आले. आणि अजून शॉकिंग गोष्ट, मी त्यांना असं सांगितलेलं की तुम्ही एकदा ह्या गोळ्या घ्या, सूज वगैरे उतरल्यानंतर आपण एक जबड्याच्या डॉक्टरांना दाखवू की कुठे फ्रॅक्चर आहे का, कारण सूज खूप होती. ते पेशंट सूज उतरल्यानंतर क्लिनिकला आलेच नाही, ट्रीटमेंट करायला आलेच नाही. त्यांना मी काय मेडिसिन्स दिल्या, त्या मेडिसिन्सने त्यांची सूज उतरली, पण ते आलेच नाहीत. म्हणजे या अशा सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला होत आहेत आणि इतकं हलक्यात आपण आपल्या शरीराला, आपल्या अवयवांना घेतो आणि इतकी मोठी रिस्क आपण आपल्या शरीरासोबत घेत असतो. त्यामुळे काळजी घ्या. थँक्यू.